गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मोठा फटका राज्यातल्या देवस्थानला बसलाय। कोकणामधील प्रसिद्ध गणपतीपुळे देवस्थानमध्ये मिळणारा लाडूचा प्रसाद आता बंद झाला। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे लाडू प्रसाद बंद झालाय, तर सिलेंडर न मिळाल्यास खिचडी प्रसाद सुद्धा बंद करावा लागणार आहे। आणखी 2 ते 3 दिवस खिचडी प्रसाद बनेल इतकाच गॅस उपलब्ध आहे। तर कोल्हापुरातल्या अन्नछत्रांना सुद्धा 1 ते 2 दिवसात एलपीजी गॅस सिलेंडर तुटवड्याचा परिणाम जाणवू शकतो। कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अन्नछत्र देखील 2 दिवस पुरेल इतकाच एलपीजी साठा आहे आणि त्यामुळे तिथे सुद्धा याचा फटका बसलाय। तर पंढरपूरमधली अनेक हॉटेल्स बंद आहेत। स्वीट मार्ट मिठाई करणाऱ्या दुकानांमधील कामगारांना गॅस टंचाईमुळे सध्या नवीन पदार्थ बनवण्याचं काम नाहीये, त्यामुळे आता या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे। याचा मोठा फटका स्वीट मार्ट दुकानदारांना बसलेला आहे। परराज्यामधून विविध प्रकारच्या मिठाई बनवण्यासाठी कामगार आणलेले होते, मात्र आता व्यावसायिकच गॅस नाही आहे आणि त्यामुळे या कामगारांना बसून ठेवावं लागतंय आणि त्याचा फटका या दुकानदारांना बसतोय। सध्या जागतिक इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्यात चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन गॅसमध्ये पुरवठ्यामध्ये जो आता तुटवडा निर्माण झाला आहे, त्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर संस्थान श्रीदेव गणपतीपुळे मार्फत माफक मूल्यदर आकारून जो लाडू प्रसाद दिला जातो, तो लाडू प्रसाद त्या गॅसच्या तुटवड्यामुळे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे मार्फत काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे।